दक्षिण नागपूरच्या जनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांची जी भक्कम फळी होती, त्यांनी ज्या प्रामाणिकतेनं, ज्या लगननं आणि ज्या उत्साहाने त्यांनी काम केलं, त्याची परिणती या विजयात झाली. मागच्या 5 वर्षात सर्व दक्षिण नागपुरात जिथे जिथे काम करण्याची संधी मिळाली, सौभाग्य प्राप्त झालं, तिथे इमानदारीनं काम केलं. त्याची परिणती म्हणून या निवडणुकीत हे उत्तम उदाहरण आहे दक्षिण नागपुरातलं, की म्हणजे जेवढे कार्यकर्ते होते तेवढे कार्यकर्ते प्रामाणिकपणे कामाला लागले आणि ही जी संधी होती त्यांनी कुठेही न गमावता विजयश्री कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही खेचून आणला. सर्व कार्यकर्ते, सर्व आमचे पदाधिकारी त्यांनी मोठ्या प्रमाणात 24/7 म्हणता येईल अशा पद्धतीने त्यांनी काम केलं. आणि त्याच्यामुळे आपण सर्वीकडे पाहायला असाल, जिथे भाजपला आधी मतं मिळत नव्हते तिथेही मतं खेचून आणण्याचं काम आमच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलं. सगळ्यात पहिले मी त्यांचं जे योगदान लाभलं त्यांचे आभार मानतो आणि जे दक्षिण नागपूर जनता आहे ज्यांनी आशीर्वाद दिला त्या सर्व जनतेचे या निवडणुकीच्या निमित्तानं मी खूप खूप आभारी आहे. आणि पुनश्च एकदा ते असेच निवडणुकीत किंवा भारतीय जनता पक्षाला प्रसाद देतील याची खात्री आहे. आपल्या केलेल्या कामाची पोचपावती आपल्याला मिळालेली आहे यावेळेस आणि रेकॉर्ड ब्रेक महिलांनी यावेळेस मतदान केलं, काय सांगा? मुळात आता मी त्याच्यात गेलो नाही अजून, किती महिलांनी केलं किती पुरुषांनी केलं, परंतु मातृशक्ती यावेळेस आमच्या सोबत होती. मातृशक्ती नाही तर पितृशक्ती सोबत होती. त्याच्यामुळं सर्वांनी मिळून हा विजय साकार केलेला आहे. त्या सगळ्यांचं मी फार फार आभारी आहे, त्यांचं अभिनंदन करतो. ज्या पद्धतीने त्यांनी ही निवडणूक लढवली, जनतेने लढवली, त्यांचे आभार. लाडकी बहिणी योजनेचा फरक पडलेला आहे, काय सांगा? मुळात असं आहे की लाडक्या बहिणी योजनेचा फरक फक्त दक्षिण नागपुरात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात पडलेला आहे. जो काही ज्या भगिनी आमच्या कुठे कामाला जायच्या, घरगुती काम करायच्या, त्यांच्याकरता 1.5 लाख म्हणजे एक पर्वणी आहे. 1,500 कारण एखाद्या व्यक्तीला काही न करता शासनाच्या माध्यमातून जर 1.5-2 लाख रुपये 1,500-2,000 रुपये जर मिळत असते तर ते त्यांच्यासाठी ते मला वाटतं बोनस सारखं आहे. आणि त्याच्यामुळे त्या खुशीने त्यांनी भाजपला मतदान केलं असेल. परंतु सगळ्याच महिलांनी केलं का तर असं नाही, काही काही विशिष्ट भागात नाही होऊ शकलं मतदान. परंतु ज्या ज्या बिल्डमध्ये महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्या सगळ्या महिलांचे हार्दिक आभार. धन्यवाद. मुंबईला सर्वच आमदार आता पोहोचलेले आहेत. 2-3 दिवसात बहुतेक मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे असं वाटत आहे, काय सांगा? आता कोण पोचले हे तर मला माहित नाही, पण मी ठरवलं ज्या दिवशी आमदारकीची शपथ द्यावं लागणार आहे त्या दिवशी मी जाईल. जनतेला काय आपला एक संदेश? जनतेला संदेश आहे की पेशन्स ठेवा. ज्या ज्या भागात काम अजून व्हायचे आहेत त्या सर्व भागात येत्या 5 वर्षात काम झाल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थ्यांकरता, खेळाडूंकरता, ज्येष्ठांकरता आणि मातृशक्तीकरता जे जे शक्य होईल ते या 5 वर्षात निश्चित करू. आपला काय एजेंडा आता विकासाचा राहील? मुळात आपले जे मागं एजेंडा आपण म्हणजे पाण्याच्या संदर्भात बोललो, टँकर मुक्त दक्षिण नागपूर झाला. त्याच्यानंतर आपल्या इथे जे बॉलिवूड सेंटर पॉईंट होता, त्या बॉलिवूड सेंटर पॉईंटच्या जागेवर एक वास्तू बनवून तिथे इंडोर स्टेडियम आम्ही बनवणार आहे. म्हणजे इंडोर गेम जे आहे ते आमच्या इथले दक्षिण नागपूरचे मुलं त्या भागात खेळतील. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे दक्षिण नागपुरात ज्या प्यूलँड आहे त्या प्यूलँड सगळ्या NITच्या माध्यमातून आणि लोकांनी डिव्हाइस प्लांट कुठं त्या लंब्या केला. त्याच्यामुळे खेळासाठी मैदान नाही. एक रेशीमबाग सोडलं किंवा एक आपल्या मोहता सायन्सचं ग्राउंड सोडलं ते तर पुरेच्या मालकीचं आहे. NITचं असलेले रेशीमबागाचे काय, बाकी असे कुठलेही ग्राउंड नाही. त्याच्यामुळं या भागातील खेळाडूंना खेळण्याकरता एक इंडोर स्टेडियम आणि ते बॉलिवूड सेंटर पडलं ते दक्षिण नागपूरच्या मध्यभागी. त्याच्यामुळं त्याचा फायदा या भागातील तरुण मंडळी, खेळाडू वर्ग मोठ्या प्रमाणात घेतील, मुलं मुली, आणि त्याच्यामुळे सगळे इंडोर गेम्स आहेत तिथे आम्ही चालू करणार आहोत.